स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी दीपक पळसुले. माणिकराव कोकाटे सभागृहातील रमी खेळण्यावरून सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत लातूरमध्ये जोरदार राडा झाला. सभागृहात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या समोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले. यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते हे भिडलेले पाहायला मिळाले. तेव्हा ही पत्रकार परिषदेच्या नंतरची दृश्य आहेत, ज्यावेळेला हे छावा संघटनेचे कार्यकर्ते हे सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून बाजूला झालेले होते. सुनील तटकरेंसमोर त्यांनी ॲग्रेशन दाखवलेलं होतं. मात्र त्यानंतर आता या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारलेलं आहे. आज लातूरच्या विश्रामगृहामध्ये तुफान राडा पाहायला मिळालेला आहे. छावा संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते निवेदन द्यायला सुनील तटकरेंकडे गेले होते. निवेदन दिलं, आंदोलन झालं. मात्र त्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे आहेत, त्यांना मारहाण झाली. नेमकं काय झालं होतं? नाही, आम्ही राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन द्यायला गेलो होतो. 2 दिवसापूर्वी ते सभागृहात पत्ते खेळताना आढळून आले कृषी मंत्री. म्हणून आम्ही सांगायचं आमचा उद्देश होता की बा हे असे कृषी मंत्री नका ठेवू. हे काय शेतकऱ्यांचं भलं करणार आहेत, हे काय शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार आहेत. अशा लोकांना तुम्ही घरी पाठवा आणि त्यांना पत्ते द्या घरी खेळण्यासाठी. म्हणून आम्ही पत्ते भेट दिले आणि निवेदन बाहेर निघून आलो. आणि निघून आल्यानंतर आम्ही दुसऱ्या इकडं हॉलला बसलो, रेस्ट हाऊसच्या. त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे काही गुंड लोक आले, त्यांनी आमच्यावर हल्ला केला. म्हणजे सत्तेचा माज काय असतो तो आज आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये बघायला मिळाला. परंतु माझं अजित पवारांना माझं आव्हान आहे, अजितदादा आज तुमच्या कार्यकर्त्यांनी छावाला डिवचलं आहे आणि छावा म्हणजे शेतकऱ्यांची पोरं आहेत. ह्या गोष्टीचा हिसाब होणार. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोकांना हात घातलाय. अशा पद्धतीनं तुमचं प्रत्युत्तर निवेदनाला जर तुम्ही लाताबुक्क्याने जर प्रत्युत्तर देत असाल तर छावा संघटना आपल्या स्टाईलनं तुम्हाला उत्तर देईल आणि याची किंमत राजकीय किंमत असेल, सामाजिक किंमत असेल, तुम्हाला मोजावीच लागेल. धन्यवाद. बरं, आता जे मारहाण करणारे जी लोक होती ती कोण होती, काय होती? तुमची सगळी लातूरचीच होती पद्धत? माझ्या ओळखीचं असं कोणी द्यात नव्हतं. ठीक आहे, असतील तरी पण ते बघू आपण. परंतु ही जो सत्तेचा माज आलेला आहे ना, हा माज बरोबर नाही. शेवटी सत्ता कुणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही. अजित पोलिस होती त्यावेळेस, बरोबर? तसं असू शकतं. शेवटी त्यांचाच सगळा राज्यकारभार आहे. अहो, सगळ्या एजन्सी त्यांच्याच मनावर चालायला लागल्यास पोलीस तर काय? ते तर बिचारे काय करणार आहेत? ते आमचे शेतकऱ्यांचे पोर आहेत. एवढ्या मॉबनं तुम्ही माझ्यावर हल्ला करायला येता, माझ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी तुम्ही ताकद बळाचा वापर दाखवता. शेवटी ठरवू ताकद एका दिवशी तुम्हाला त्या आजच्या घटनेचं उत्तर तुम्हाला मिळेल. बरं, आता पोलिसात तक्रार देणार आहेत काय? नाही, बघू ना. मी माझ्या सगळ्या सहकार्यासोबत चर्चा करतोय आता. एकूण ही झालेली घटना आहे ती अतिशय अचानकपणे घडली आणि त्यामुळे मोठ्या संख्येने आता इथे छावाचे कार्यकर्ते गोळा होत आहेत. पोलीस यंत्रणा आहे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे बाजूलाच आहेत आणि एकूण सध्या लातूरच्या विश्रामगृहाचं वातावरण हे संतापजनक आणि ताणलेलं आहे. ईशान भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत रोहिणी खडसे आहेत. रोहिणी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये हा सगळा राडा झालेला होता. एकीकडे त्यांनी निवेदन दिलं आणि त्यानंतर ही पूर्ण त्यांना झालेली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण. कसं पाहता याकडे? काय यावर आपली पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर सरकार शेतकऱ्यांच्या प्रती किती दुर्लक्ष म्हणावं किंवा सरकारला शेतकऱ्यांच्या प्रती कुठलीही आपुलकी शिल्लक राहिलेली नाहीये का? एकतर जे कृषी मंत्री आहेत ते कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्याबरोबर बोलतात. त्यांनाच सांगतात की आम्ही काय नुकसान झालेलं आहे तर काय शेतामध्ये जाऊन ढेकळांचा पंचनामा करायचा का? अशी त्यांची अर्वाच्य भाषा आपण कितीदा मीडियाच्या माध्यमातून बघितली. त्याच्यामध्ये कळस त्यांचा की ते विधान भवनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये बोलण्याच्या ऐवजी ते रमी खेळतानाचा व्हिडिओ येतोय. म्हणजे अशा कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये जर शेतकरी भावना तीव्र होत असतील तर सरकारने हे समजून घेणं गरजेचं आहे की आज दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होते आहे. आज शेतकऱ्यांना हवालदिल झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. आज जे नुकसान शेतकरी बांधवांचं होतं आहे त्याला सरकार म्हणून काहीही मोबदला मिळत नाहीये.
अशा परिस्थितीत बी बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत. बी बियाण्यांवरती पण सरकार 18% GST त्यांच्यावरती लादतंय आणि त्यांच्याच खिशातनं पैसे काढण्याचं काम करतंय. अशा अनेक गोष्टींमध्ये शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. साहजिक आहे, जर त्यांचा काही उद्रेक होत असेल, त्यांच्या भावनांचा उद्रेक होत असेल, तर तो समजून घेण्याऐवजी जर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते संघटनेतल्या लोकांना मारहाण करण्यापर्यंत यांची मजल जात असेल, तर मला असं वाटतं की ही दादागिरी चालली आहे सरकारच्या सगळ्या सत्ताधारी पक्षाची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची. पण शेतकरी बांधवांना केलेली ही जी वागणूक त्यांनी जी आज दिलेली आहे मारहाणीच्या बाबतीमध्ये, आणि काय संघटनेच्या लोकांचं चुकलं काय हो? तुमचे मंत्री तिथे विधान भवनामध्ये पत्ता रमी खेळताना दिसतायत, तर जाब विचारायला नको? मला सांगा, विधान भवनामध्ये मिनिटाला 4 ते 5 हजार रुपये खर्च आहे अधिवेशनामध्ये. जर एवढा खर्च आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने भरलेल्या टॅक्सच्या पैशांमधून होत असेल, तर लोकांना जाब विचारायचा अधिकार नाही आहे का? की तुम्ही तिथे विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित करतात की रमी खेळायला जातात? त्यांनी विचारला जाब तर शांततेमध्ये उत्तर द्या ना. मारहाण करणं हा काही पर्याय नाही. पण मला असं वाटतं सगळा गुंडाराज चाललेला आहे. कारण आपण आता घटनाही बघितल्या असेल, कुणी कॅन्टीनमध्ये जाऊन आमदार मारहाण करतंय, त्याच्यानंतर विधान भवनाच्या परिसरामध्ये मारहाण होते. म्हणजे गुंडागर्दी, गुंडागिरीला असं म्हणाले सरकार कमी आणि हे गुंड्यांचं शासन जास्त चाललंय. रोहिणी, यामध्ये एक मुद्दा असा उपस्थित होतोय, तो म्हणजे असा की अगदी काही 1 ते 2 मिनिटापूर्वी हे जे सगळे छावा संघटनेचे कार्यकर्ते होते ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुढे गेले. त्यांनी आपला रोष व्यक्त केला, निवेदन दिलं, पत्ते फेकले. ही त्यांची प्रतिक्रिया होती. म्हणून त्यांनी केलेले जे काही प्रतिक्रियेला दिलेली ही प्रतिक्रिया असेल असं जर म्हणायचं झालं तरी हे उत्तर अयोग्य ठरू शकतं. मी जे म्हटले की शेतकरी बांधवांच्या किंवा त्यांच्या भावना समजून घ्या. आज शेतकऱ्यांच्या भावना ह्या तीव्र आहेत. आज अनेक संसार उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसत आहेत. असं असताना एखादी संघटना जर ते सरकारच्या निदर्शनात आणू इच्छित असेल की हे जे चाललंय तुमच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ते चुकीचं होत आहे, म्हणजे तुम्ही सांगा, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं, शेतकऱ्यांशी अवाच्य भाषेमध्ये बोलतानाचे किती व्हिडिओ आपण त्यांचे बघितलेले आहेत. आम्ही तिथे जाऊन काय ढेकळांचा पंचनामा करावा हेच कृषी मंत्री बोलले होते. तर साहजिक त्यांचा उद्रेक असावा. त्यांची पद्धत चुकीची असेल त्याच्यावरती नंतर बोलता येईल की पद्धत चुकीची आहे का, त्यांचे पत्रे फेकायला नको होते वगैरे. पण मला सांगा, तोपर्यंत सरकारचं लक्ष जातंय का? आणि त्यांचं ऐकून घ्या ना शांततेमध्ये. कुठलाही व्यक्ती उद्रेकाने जर आलेला असेल तर तो शेतकऱ्यांसाठीच बोलतोय ना. तो काही स्वतःचा वैयक्तिक प्रश्न घेऊन तिथे आलेला नव्हता. ते जर शेतकऱ्यांचे भावना तिथे मांडत असतील तर ऐकून घेणं काम आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात, तुम्ही ऐकून घ्या आणि शांततेने त्यांना समजवा. मारहाण करणं हा चुकीचाच मार्ग आहे. मग असं जर झालं तर उद्या उठून कोणी शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांनी जाब विचारलं तर त्यांना तुम्ही मारहाण करणार, उद्या जेलमध्ये टाकणार? असं नाहीये. लोक विचारणार तुम्हाला जाब. हो, तुम्हाला शांततेत उत्तर द्यावं लागतं. रोहिणीताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आपल्यासोबत होत्या. दरम्यान ज्यांना मारहाण झालेली आहे ते छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय